आज मी महाकाली मातेला नमन करतो। आपण सर्व जनतेला भारताच्या आणि विश्वाच्या गुन्हेगाराचा सहार करण्याचं काम करतात आणि अन्यायग्रस्त आणि रंजल्या गांजल्याला न्याय देण्याचं माता काम करत आहेत। मी या होमगार्ड बांधवांना अल्प पगारामध्ये किरकोळ ड्युट्या मिळतात आणि बारमाही काम करण्याचं त्यांना संधी मिळत नाही। ती संधी मिळत नसल्यामुळे लाखो रुपये पगार कमावणारे आनंद घेतात आणि किरकोळ पगारामध्ये एक मजुरीमध्ये त्यांना अल्पशा ड्युट्या निवडणूक आल्यानंतर कुठला कार्यक्रम कुठली दंगल झाली तर होमगार्ड बांधवाचा पुरेपूर वापर करतात आणि खाकी व्यक्तीचा 5000 रोजीचा व्यक्ती आणि 1200 रुपयाचा व्यक्ती 5000 वाल्याचं जेवढं वजन पडत नाही तेवढं 1200 वाल्या आमच्या धनदांडगे आणि मजबूत रगड होमगार्डाचं वजन पडतो आणि त्याचा फायदा महाराष्ट्र सरकारला गृह विभागाला मिळतो। म्हणून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपण विदर्भाचे आहात आणि मूलवासी आहात। चंद्रपूर लोकसभेत आपलं गाव आहे आणि नागपूरला आणि आपले बाबासुद्धा गंगाधरजी फडणवीस अतिशय नम्र आणि देशाचे सेवक होते। देश सेवेसाठी त्यांनी जेलसुद्धा भोगले। आपल्या काकूसुद्धा माजी मंत्री शोभा काकू आहेत। कधी मी मूलला बसत असतो त्यांच्याकडे। म्हणून आपण एक त्यांचा हक्क म्हणून होमगार्ड बांधवाला आपण मुख्यमंत्री म्हणून आपण अष्टपैलू आहात आणि चांगल्या चांगल्याचे आपण वाट लावून टाकतात। बरेच नेते मंडळी दांदरून गेलेले आहे, आपल्यावर जळत असतात। आपण जसे सुंदर आहात बाहेरून तसे आजसुद्धा सुंदर आहात, परंतु होमगार्ड बांधवांना जो न्याय मिळाला पाहिजे तो आपल्याकडून मिळाला नाही। मी संपूर्ण यवतमाळ जिल्हा, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या होमगार्ड बांधवाच्या वतीने आपणाला नम्र विनंती करतो। महाकाली मातेच्या वतीने आपण आपला रुद्र अवतार तयार करावा आणि होमगार्डच्या पाठीशी खंबीरपणे राहावं आणि त्यांना बारमाही ड्युटी मिळाली पाहिजे। मधात त्यांना दुसरी मजुरी करायला जायची गरज पडू नये। होमगार्ड बांधवाचं खाकीचं वजन जे आहे तो जर आज खाकी घालून आहे आणि नंतर जर ढक्कल ठेल्यावर कुठे मजुरीला गेला तर त्यांचं जे प्रस्थ आहे पाहण्याचा नजरिया लोकांचा बदलून जातो। म्हणून त्यांची खाकी ड्रेस हा उतरवू नये, त्यांना बारमाही काम द्यावं आणि व्यसनमुक्त आपला विदर्भ महाराष्ट्र करण्यासाठी आपली शक्ती वापरावी आणि विधवा होणाऱ्या महिलांना वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करावा। सध्या व्यसनाधीन जनता होऊन कुठेही मरून राहिले नालीमध्ये किडेमाकोड्यासारखे आणि मतदानामध्ये सुद्धा पैशासाठी मतदार वाट पाहत राहतो आणि मतदान 1-1, 2-2 तास लेट होतो। त्यासाठी सुद्धा आपण सौजन्य दाखवावं। फरीद बाबांनी म्हटलं होतं, मुठ्ठी बांध के आहे हात छोड के जाना है। हे शरीर कामाचं नाही, आत्मा अमर आहे। तर आपल्या सर्व नेते मंडळीचे आत्मे अमर राहिले पाहिजे आणि व्यसनमुक्त भ्रष्टाचार मुक्त राहून त्या पैशामधून होमगार्ड बांधवाचा परिवार चांगला चालला पाहिजे अशी मी महाकाली मातेला आणि सर्व देवदेवतांना नमन करतो। भ्रष्ट प्रवृत्ती बंद व्हावी आणि त्या पैशातून यांचे कुटुंब होमगार्ड बांधवाचे चांगले चालावे अशी मी आपणाला सूचना देतो, विनंती करतो। जय महाराष्ट्र, जय हिंदुस्थान, जय महाकाली माता। धन्यवाद। टाळेगिडे वाजवा ना, टाळेगिडे वाजवा ना। ओके, धन्यवाद सर। मला 39 वर्ष झाले, मी गाडा आहे तुम्ही एक वेळ नाही माझ्याकडे त्यांच्याकडे जा त्यांच्याकडे जा। मी समाजसेवक वणी विधानसभा विदर्भ महाराष्ट्र ऑल इंडिया। माझा जन्म तेलंगणात झालेला आहे आणि पण मला फक्त गोंडी भाषा येतात। भूक लागली तर बय घाटोशीम, विस्तो पेटवायचा तर बय किसकोसीम, पाणी प्यायचं आहे तर बय मलसीम, आंघोळ करायचे तर बय पोयरासीम। उपाशी राहायचं काम त्याच्यावर बोलले, परंतु महत्वाची समस्या अशी होती या